पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या 5 जागांसाठीच्या उमेदवारांची घोषणा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील करणार। शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटे यांनी घेतली शरद पवार यांची भेट। राजकारणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुरेश म्हात्रे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट। सुरेश म्हात्रे भिवंडीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक। भिवंडी मतदारसंघाबाबत संजय राऊत यांच्याशी चर्चा। वर्धा लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल। महाविकास आघाडीचे अमर काळे आणि रामदास तडस अशी लढत होणार। वर्ध्यामध्ये भाजपचं संघटन मजबूत। शरद पवार यांच्या शक्ती प्रदर्शनाचा काहीही फायदा होणार नाही, रामदास तडस यांचं वक्तव्य। काल शरद पवार विदर्भात आले पण विकासावर एकही शब्द बोलले नाहीत। फडणवीस आणि मोदींवर टीका करून गेले। जेव्हा विकासावर बोलण्यासारखं काही नसतं तेव्हा अशी टीका करावी लागते। वर्ध्यामधल्या भाजपच्या सभेमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचा पवारांवर हल्लाबोल। शिवसेना आमदार अपात्रतेवरील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। याचिकेवर शुक्रवार 5 एप्रिलला होणार होती सुनावणी, पण आता संगणकीय तारीख 13 एप्रिल दाखवत असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। कोर्टाच्या आदेशाचं अजित पवार गट पालन करत नसल्याचा आरोप। सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला आदेशाचं पालन करायला खडसावलं। ठाकरे गटाच्या उरलेल्या आमदारांपैकी 8 आमदार आमच्या संपर्कात। लवकरच मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट घडवून आणणार। प्रवेशाच्या वेळी नावं घोषित करणार। उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। मुंबई भाजपची ट्विटद्वारे ठाकरेंवर टीका। विरोधक म्हणतात उठा उठा निवडणूक आली, ढोंगी हिंदुत्वाची चादर ओढण्याची वेळ आली, अशा आशयाचं भाजपकडून ट्विट। सर्व भ्रष्टाचारांना मोदींनी पक्षात घेतलंय आणि मोदी म्हणतात भ्रष्टाचार संपवायचा आहे। संजय सिंग यांना जामीन मिळणं मोदी सरकारला चपरा। खासदार संजय राऊत यांचं मोदींवर टीकास्त्र। नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी अशोक चव्हाण यांच्या प्रचार सभांचं आयोजन। जो बोलता हूं वो करके दिखाता हूं। काल बोलोलीमध्ये झालेल्या सभेत चव्हाणांची डायलॉगबाजी। महायुतीमध्ये माधव पॅटर्न। माळी, धनगर, वंजारी समाजाच्या नेत्यांची लोकसभेच्या उमेदवारीसाठी वर्णी। धनगर समाजाचे नेते महादेव जानकर, वंजारी समाजाच्या नेत्या पंकजा मुंडे तर माळी समाजाचे नेते म्हणून छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता। एकनाथ खडसेंकडून भाजप प्रवेशाचं खंडन। भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चा तथ्यहीन। कामासाठी दिल्लीला गेलो होतो, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण। व्हायरल पोस्ट नंतर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून तिकीट मिळवण्याच्या शर्यतीतून किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा, पण किरण सामंत यांच्याकडून पोस्ट दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली, पण त्या जागेवर आमचा दावा कायम। उदय सामंत यांचं वक्तव्य। देखोगे अपने आंखों से आएंगे हम लाखों से। किरण सामंत यांनी माघार घेतल्याची पोस्ट व्हायरल झाल्यावर भाजपचं ट्विट। फिक्स खासदार अशा आशयाचे नारायण राणेंचे फोटो असलेले पोस्टर्स भाजपकडून शेअर। आता विनायक राऊत विरुद्ध राणे अशी लढत होणार। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आम्हाला नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना पाहिजे। विनायक राऊत हे अधिक मतांनी निवडून लोकसभेत जातील, संजय राऊत यांचा विश्वास। महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना नारायण राणेंनी दम दिला म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली। वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक। केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। पुण्यामध्ये वसंत मोरे यांच्या प्रचाराला सुरुवात। वसंत मोरेंना वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून उमेदवारी। पुण्याचा खासदार मीच होणार, 50,000 मतांच्या फरकानं निवडून येईल, वसंत मोरेंकडून विश्वास। लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून नितीन गडकरी यांचा नागपूरमध्ये जोरदार प्रचार। आज दक्षिण नागपूरमधून नितीन गडकरींची प्रचार यात्रा।
जर मला नागपूर लोकसभा मतदारसंघातून संधी दिली असती तर मी निश्चित निवडणूक लढवली असती, जिंकूनही दाखवली असती. काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची प्रतिक्रिया. श्रीमंत बापाची पोरं गरिबाला हिणवण्यात समाधान मानतात. सुजय विखेंच्या निलेश लंकेंवरच्या वक्तव्यानंतर प्रशांत जगताप यांचे ट्विट. आर्थिक दृष्टिकोनातून एखादा व्यक्ती समृद्ध असणं पाप नाही, अशी व्यक्ती समाजाचा विकास करू शकते. सुजय विखेंचं बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर. अकोला लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुद्धा भाजप ठरवते, असं उद्धव ठाकरेंनी कधी होऊ दिलं नाही. ताकद नसल्यामुळे आता अशी वेळ आली, अंबादास दानवेंची टीका. यवतमाळ वाशिममधून संजय राठोड उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. स्वतः मंत्री संजय राठोड यांची माहिती. विद्यमान खासदार भावना गवळींच्या उमेदवारीचं काय, हा सवाल उपस्थित. देवेंद्र फडणवीस उद्या नांदेड दौऱ्यावर शक्तीप्रदर्शन करत. उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. खंडणी फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी आणि काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटलेल्या मंगलदास बांदल यांना वंचितकडून उमेदवारी. शिरूर लोकसभेची निवडणूक लढवणार. येत्या काही दिवसात माझं चारित्र्य हनन करणारे फोटोज पोस्ट दाखवल्या जातील. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंचा आरोप. तर आमच्यावर असे संस्कार नाहीत, अशा गोष्टींवर बोलण्यापेक्षा प्रणिती शिंदेंनी विकासावर बोलावं. भाजप उमेदवार राम सातपुतेंचं प्रत्युत्तर. दापोलीतल्या साई रिसॉर्टच्या पाडकामाला सुरुवात. सदानंद कदम यांनी स्वतःच पाडकाम करण्याची कोर्टाला दिली होती ग्वाही. साई रिसॉर्टचं बांधकाम अवैध असल्यानं अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कारवाई तर होणार. भाजप नेते किरीट सोमय्या यांचं ट्विट. आमदार बच्चू कडू यांचं त्यांच्या मूळ गावी जंगी स्वागत. अमरावतीच्या बेलोरा गावामध्ये बच्चू कडूंवर जेसीबीनं पुष्पवृष्टी. मनोज जरांगे पुढच्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर. पिंपरी आणि पुण्यातल्या विविध ठिकाणी जरांगे देणार भेटी. बाणेरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या कार्यालयाचं जरांगेंच्या हस्ते उद्घाटन. नाशिकच्या मेहुणे गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित राहिल्यानं शेतकऱ्यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरामध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग. दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा होरपळून मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या आग दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू. दुर्घटनेची पालकमंत्री संदीपान भुमरे आणि संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी. संभाजीनगरमधल्या आगीच्या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. सोन्याच्या दरानं गाठला नवा उच्चांक. मुंबईमध्ये सोन्याचा दर 71,600 रुपये प्रतितोळा. ईव्हीएम बाबत आणखी किती याचिका दाखल होत राहणार? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल. ईव्हीएमवरच्या याचिकेबाबत आज होणारी सुनावणी पुढे ढकलली. पुढची सुनावणी 10 एप्रिलला. राहुल गांधी यांचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधींचा रोड शो. प्रियांका गांधी उपस्थित. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी जेलमध्ये असलेल्या अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली. 4.5 किलो वजन कमी झाल्यामुळे डॉक्टरांकडून चिंता व्यक्त. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातल्या केरचोली जंगलात झालेल्या चकमकीत आतापर्यंत 13 नक्षलवादी ठार. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी कारवाई. चीनच्या शेजारी असलेल्या तैवानमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप. अनेक इमारती कोसळल्या. 4 जणांचा मृत्यू. 97 नागरिक जखमी. भूकंपामुळे तैवान, जपान, फिलिपिन्स यांना सुनामीचा इशारा. खबरदारी म्हणून जपानचं ओकिनावा विमानतळ बंद. भूकंपामुळे पूर्व तैवानमध्ये इंटरनेट सेवा बंद. 87,000 घरांचा वीज पुरवठा खंडित. तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग. 29 जणांचा होरपळून मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे
बघा नीट.